आपण आता गंगेझरी तलाव एरियामध्ये आहोत। हे जे दिसत आहे हे सगळं गंगेझरी तलाव आहे आणि हे जवळपास 250 ते 300 वर्षापूर्वी तयार केलेलं तलाव आहे। त्या ह्या ठिकाणाला एक पूर्वीपासूनच खूप महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण दोन्ही साईडला इकडे इकडे हा दोन्ही साईडला टेकड्या आहेत आणि दोन्ही टेकड्यांच्या मधामध्ये पार तयार केली असून त्यामुळे इथलं जे नैसर्गिक दृश्य आहे ते मनमोहक करून घेणार आहे। म्हणजे मधात पाणी, इकडे हिरवगार, इकडे टेकडी, इकडे टेकडी, इकडे खूप मोठं जंगल आणि असं ह्या मधामध्ये हे तलाव तयार असल्यामुळे ह्या ठिकाणी एक नैसर्गिक सुंदरता ही आपोआपच तयार झालेली आहे। आणि म्हणून जवळपास नवेगावबान राष्ट्रीय उद्यान वगैरे बघण्याला जाणारे लोक किंवा इटॅडोला जाणारे लोक इथले सुंदरता पाहून त्यांना इथं थांबावं लागते आणि इथला आनंद घेऊनच ते जातात। आणि म्हणून याला आम्ही एक पर्यटनाचं स्वरूप यावं ह्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत शिरेगावबानच्या माध्यमानं सुरुवात केलेली आहे। राज्य सरकारकडे आता मागणी असणार आहे की ह्या ठिकाणाला आपण क दर्जा द्यावा, जेणेकरून राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून ह्या ठिकाणचं सौंदर्यीकरण करता येईल आणि पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देता येतील। तहसीलदार साहेबांमार्फत आम्ही एक प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करणार आहोत आणि याला क दर्जा कसं मिळेल ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत। हे की ह्या ठिकाणी एक सुंदर पर्यटन स्थळ तयार व्हावं, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना ह्या ठिकाणी एक मोठा रोजगार उपलब्ध होईल आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून त्यांची उपजीविका चालेल। तर अशा पद्धतीनं हे गंगेझरी तलाव हे एक पर्यटन स्थळ आहे। याला लागूनच खूप मोठं जंगल असल्यामुळे आमची ही सुद्धा मागणी असेल की ह्या ठिकाणी MPTCचं एक मोठं छोटंसं रेस्टॉरंट तयार करावं, जेणेकरून पर्यटक रात्रीला ह्या ठिकाणी जर थांबले तर जंगलातील जे जनावर आहेत त्याच्यामध्ये वाघ आहे, बिबट आहे, अस्वल आहे, असे सगळे मोठे मोठे प्राणी ह्या ठिकाणी तलावावरती पाणी प्यायला येत असतात। तर त्यांना दर्शन होईल आणि त्यांना एक आनंद मिळेल। तर अशा पद्धतीनं ह्या गंगेझरी तलावाचं एक इतिहास आहे। 250 ते 300 वर्षापूर्वापासून हा जो तलाव आहे हा ह्या ठिकाणी आम्हाला म्हणजे सेवाच म्हणावी लागेल पाण्याची, कारण पाण्यामुळे आमचे पिकं निघतात आणि पिकामुळे आम्ही जगत आहोत आणि म्हणून हे तलाव आमची सेवा करत आहे। 250 ते 300 वर्ष झाले आणि आता आमची पाडी आहे की ह्या तलावाचा जो परिसर आहे याची एक दुरुस्ती, सौंदर्यीकरण करून ह्या तलावाची सेवा करण्याची जिम्मेदारी आम्ही ह्या आजूबाजूच्या 10-15 ग्रामपंचायतींना उचललेली आहे। या तलावावरती खूप सारे पर्यटक येत असतात
आणि पर्यटनाचा आनंद घेत असतात. तसंच लागूनच हनुमान मंदिर आहे, भुराजी मंदिर आहे आणि अन्य देवाचं मंदिर आहे. त्यामुळे ह्या ठिकाणाला एक तीर्थस्थळाचं स्वरूपसुद्धा प्राप्त आहे. ह्या ठिकाणी भाविक लोकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि पर्यटक लोकसुद्धा येत असतात. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत सिरेगाव बाण आणि आजूबाजूच्या जेवढ्या ग्रामपंचायती जेवढे गावं आहेत त्या सर्व गावातील जे मेन लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन एक मित्रमंडळ तयार केलेलं आहे तात्पुरता, आणि त्या माध्यमातून गेले 3 वर्ष झाले या ठिकाणी आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. हे जे आपण बघत आहोत हे भुराजी, कारूजी आणि सुगना यांचं पुरातन मंदिर आहे. हे तलाव जेव्हापासून या ठिकाणी तयार झालं तेव्हापासूनच यांचं ह्या ठिकाणी अस्तित्व आहे आणि त्यांना इथले लोक हे भाविक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघत असत. परंतु तेवढा त्यांची नियमित पूजा अर्चना केली जायची नाही आणि त्यामुळे ह्या तलावाची पार ही नेहमी कुठून तरी फुटायची, तुटायची आणि त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड बसायचा. आणि म्हणून जवळपास 150 वर्षापूर्वी ही जेव्हा नव्यानं पार तयार झाली त्यावेळेस या ठिकाणी भुराजी आणि कारूजी, सुगना यांचं हे छोटंसं मंदिर तयार करण्यात आलं आणि तेव्हापासून ह्या पाडीला कुठल्याही प्रकारचा तडा गेलेला नाही, कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेलं नाही आणि लोकसुद्धा ह्या ठिकाणी नियमित यांची पूजा अर्चना करतात. तसेच मागच्या साईडला अन्यादेवाचं मंदिर आहे. ह्या आजूबाजूच्या गावातील जेव्हा मुली लग्न होऊन दुसऱ्या गावी जातात आणि त्यांचं बाळंतपण होते त्यावेळेस अन्यादेवाला ह्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावेनं कोंबडा किंवा बकरा हा दिला जातो आणि अशा प्रकारे त्या देवाचं पूजा अर्चना केली जाते. आणि म्हणून याला एक पुरातन असा इतिहास आहे की ज्या ठिकाणी भुराजी, कारूजी, सुगना आणि अन्यादेव यांचं हे मंदिर स्थापित असून ह्या ठिकाणी भाविक हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि ह्या ठिकाणी पूजा अर्चना केली जाते. आपण जे मागे बघत आहोत ते हनुमानजीचं मंदिर आहे आणि हे मंदिर जवळपास 300 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे आमचे पूर्वज सांगायचे म्हणून आम्हाला माहीत 300 वर्षापूर्वीचे असल्यामुळे ह्या ठिकाणी अनेक लोकांची आजूबाजूच्या गावातील ह्या ठिकाणी एक श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी खूप भाविक लोक हे दरवर्षी येत असतात. मग संक्रांत असो किंवा शिवजयंती असो किंवा महाशिवरात्री असो किंवा कुठलेही त्योहार असो त्या दिवशी या ठिकाणी हनुमान जयंतीचा तर खूप मोठा कार्यक्रम असून या ठिकाणी जेवणाचा सुद्धा एक कार्यक्रम आजूबाजूच्या गावातील लोक करत असतात आणि त्याला जागृत देवस्थान म्हणून लोकांच्या मंदिराकडे आणि हनुमानजीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्या ठिकाणी एक सभामंडप सुद्धा मागे तयार केला गेलेला आहे आणि भविष्यामध्ये ह्या ठिकाणी आम्ही एक मोठी अशी शंकरजीची मूर्ती स्थापन करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना हा जो रोड आहे आपण बघत आहोत हा रोड सानगडी नवेगाव रोड आहे आणि ह्या रोडला लागूनच असल्यामुळे ह्या ठिकाणी येणारं जाणारे भाविक हे थांबून हनुमानजीचं दर्शन करत असतात आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शंकरजीची एक मोठी मूर्ती स्थापन करणार आहोत आणि याला एक धार्मिक जो दर्जा आहे, लोकांच्या मनामध्ये भावना आहे ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याला थोडंसं सौंदर्यीकरण सुद्धा करावं लागेल. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे, या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली गेलेली आहे आणि मागे हा खूप मोठा जंगल असल्यामुळे त्याला एक नैसर्गिक असं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून ह्याला एक तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ हे दोन्ही भूमिकेतून आपण याकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे आणि लागूनच तलाव आहे. ह्या तलावामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करावी आणि एक स्मारक तयार करावा असं सुद्धा आमचा एक भविष्यातील विचार आहे आणि असे करून एकंदरीत ह्या ठिकाणी आपण जे उभे आहोत ह्या ठिकाणी एक छत्री तयार केली गेलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जे पर्यटक आणि भाविक येतात त्यांना या ठिकाणी उभं राहून तलावाचा आनंद घेता यावं. लागूनच इकडे दुसरे मंदिर आहेत
आणि अशा पद्धतीनं हा एक चांगलं तीर्थस्थळ आणि एक पर्यटन स्थळ आहे, ज्याला आम्हाला भविष्यामध्ये एक विकास करून भाविकांना आणि पर्यटकांना साधन सुविधा उपलब्ध कराव्या लागतील, जेणेकरून त्यांची गैरसोय होता कामा नये. आपण आता उभे आहोत गंगेझरी तलावाच्या पारीच्या खालच्या साईडला. ह्या ठिकाणी महसूल विभागाची जवळपास 2.5 ते 3 हेक्टर जमीन ही पडीत आहे आणि ह्या ठिकाणी एक सपाटीकरण करून आपण वृक्ष लागवड जर केलं आणि एक बगीचाचा लुक जर त्याला दिलं तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांना आपण आकर्षित करू शकतो. आणि याचं जे सौंदर्य आहे तलावाचं ते फुलून दिसेल यात शंका नाही. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे, या ठिकाणी सुरुवातीला एक हॉट मिक्स प्लांट लावण्यात आला होता, परंतु त्याला आता ह्या ठिकाणी आम्ही बाजूला केला आहे, जेणेकरून ह्या तलावाच्या सौंदर्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फरक पडू नये आणि सौंदर्यता टिकून राहावी, हा आमचा दृष्टिकोन आहे. आणि भविष्यामध्ये शासनानं जरी लक्ष दिलं नाही तरी पण आम्ही आजूबाजूच्या 2-4 ग्रामपंचायती मिळून ह्या ठिकाणी एक सुंदरसा बगीचा तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. आपण हे जे बघत आहोत हे गंगेझरी तलावाचं वेस्ट वेअर आहे. ह्या ठिकाणामध्ये जेव्हा तलाव पूर्णपणे ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस ह्या ठिकाणाहून पाणी हा नाल्याच्या माध्यमातून वैनगंगेला आणि म्हणजे वैनगंगेच्या माध्यमातून समुद्राला जाऊन मिळतो आणि त्यामुळे इथून मासे जाऊ नयेत म्हणून ह्या ठिकाणी जाळ वगैरे लावलेलं आहे. हे दृश्य बघितल्यानंतर आपल्या नजरेच्या सामने लोणावळा उभा होतो, कारण हे दृश्य आणि लोणावळ्याचं दृश्य हे जवळपास मिळतं जुळतं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणाला सुद्धा आपण जर लोणावळ्यासारखं ह्या वेस्टवेअरचं जर रचना केली, म्हणजे ह्या वेस्टवेअरला स्टेप बनवल्या आणि इकडे थोडे मोठे गोटे जर मधामधात जर लावले तर खरंच ह्या ठिकाणी एक चांगलं दृश्य आणि चांगलं एक आनंदाचं ठिकाण पर्यटकांसाठी तयार होऊ शकतो. हे तलाव जवळपास गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर म्हणजे 7व्या महिन्याच्या शेवटी किंवा 8व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरून पूर्ण होतो. आणि त्यामुळे 8वा महिना 9वा महिना आणि 10वा महिना असे 3 महिने ह्या वेस्टवेअरचं पाणी चालू असते आणि 3 महिने ह्या ठिकाणी पर्यटकांना आनंद मिळू शकतो. आणि ह्या ठिकाणी जर पायऱ्यांचं जर वेस्टवेअर तयार केलं तर नदीच्या माध्यमातून ज्या येणाऱ्या मासोळ्या आहेत त्या मासोळ्या त्या पायऱ्यांवरून उड्या मारत मारत ह्या तलावामध्ये पोहोचू शकतात. असे हे त्याला आपण मल्टीपर्पज ठिकाण हे तयार होऊ शकतं. आणि जवळच आपल्याला जे बगीचा तयार करायचा आहे त्याच्या अनुषंगाने याला थोडं लाईनिंग वगैरे किंवा ड्रेसिंग वगैरे जर आपण केली तर खरंच हे ठिकाण एक चांगलं ठिकाण म्हणून उदयास येऊ शकते.